महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी 8 7 6 5 4 3 2 1 0. दुसऱ्या हाफमध्ये प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. मी मॅच कॉमेंटेटर राहुल क्षीरसागर, सोबत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माजी महिला कबड्डी महाराष्ट्राच्या कप्तान छाया देसाई पवार. छाया, 1 गुण फक्त पिछाडीवर आहे नगर. काय वाटतं, काल सारखी कमाल होईल का? कबड्डी या सामन्यामध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही कमाली घडून आणू शकता, त्यामुळे हा सामना रंगतदारच होईल. आणि नगरचा संघ आता रंग दाखवत आहे आपल्याला. ती आली अंगावर आणि तिला घेतली शिंगावर नगरच्या पोरींनी. आणि त्याचबरोबर त्यांचा स्कोर इक्वल झालाय 25-25. क्या बात आहे, बरोबरीवर आहे. आता नगरचं पारडं जड आहे. नगरचे जास्त खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि ठाण्याचे केवळ 4 खेळाडू शिल्लक आहेत. पाहूया नगरची रेडर काय कमाल करते. या रेडमध्ये अवसान वाढलेलं आहे, त्यांचं बळ वाढलेलं आहे, देहबोली त्यांची आता अधिक कॉन्फिडंट झालेली आहे नगरच्या टीमची. छाया, ठाण्यासाठी कप्तान स्नेहल शिंदे. कॉर्नरनी पुढे येऊन उत्कृष्ट तिचा पायाने तिचा पाय मागे केला, नाहीतर ती मध्य रेषेपर्यंत गेली असती. अवेअरनेस जो म्हणतात तो हा आहे. तिने पटकन समोर बघितला, तिला वाकून हाताने तिला ढकलण्यापेक्षा तो पटकन तिने पायाने तिला बाजूला केलं. हे पण खूप महत्वाचं आहे. काय जोम आहे, काय जोर आहे, काय जिद्द आहे त्या खेळाडूंची. एकदा खेळ प्रतिस्पर्धीच्या अंगाला हात लागायला लागला की 1 सेकंदाच्या आत अख्खा संघ हात तुटून पडतोय रेडरवर. ठाण्यासाठी कोमल देवकर. आता हेच कबड्डीचं महत्व आहे. सांघिक भावना, एकजूट आणि 7 विरुद्ध 1 असा हा खेळ असतो. ठाण्याची रेड आता चालू आहे. तुम्हाला रेडची उलटी गिनती तुमच्या टीव्ही सेटवर डाव्या बाजूला जी उलटी गिनती चालू आहे ती रेडची गणती आहे. ती 30 सेकंदाची रेड असते आणि 1 गुण बहुधा ठाण्याच्या खेळाडूने मिळवलेला आहे. इथे मिळवलेला आहे. तिने 1 खेळाडू बाद केल्याचा तिने दावा केलेला आहे. आणि पहा, छाया, चित्र बदललेलं आहे. आता नगरकडे 1 गुणाची आघाडी आहे आणि निसटून गेलेली आहे नगरची रेड. पायाचा चौडाला हिसका मारून ती खेचत तिला घेऊन गेली पुढे. पण चौडा पकडणं वाटतं तेवढं सोपं नाही. हिसक्यातून ते टायमिंगला तुम्ही बरोबर ती ग्रीप तिच्या अँकलला पकडली पाहिजे आणि पकडल्या तो पाय वर जमिनीपासून कॉन्टॅक्ट लूज करून टाकला पाहिजे, तरच ती पकड सक्सेसफुल होते. नगर चॅलेंजर्स नावाला जागत आहे नगरचा संघ. आव्हान त्यांनी त्यांचं अगदी आव्हानाची ताकद वाढलेली आहे आता आणि आघाडीवर आहे नगरचा संघ 2 गुणांनी. ठाणे 2 गुणांनी पिछाडीवर आहे. ठाण्याची रेड संपलेली आहे. आता नगरची रेडर. सुपर कॅचचा पॉइंट घेण्याचा प्रयत्न होता ठाण्याच्या खेळाडूचा, पण नगरची रेडर तिची पकड अशी लीलयात झटकून निघून गेलेली आहे. राहुल, तुम्ही आता बघा, चित्र पालटलंय. ठाणा 26, अहमदनगर 28. 2 गुणाची आघाडी अहमदनगर संघाने घेतलेली आहे. पूर्णपणे बाजी पलट गई है. वार आता उलट वाहत आहे नगरच्या दिशेने आणि ठाण्याला उलट्या वाऱ्यात प्रवास करायचा आहे विजयाकडे. बराच वेळ आहे त्यांच्याकडे आणि परत एकदा ठाण्याचा 1 खेळाडू गारद. नगरचे कोच संदेश जाधव यांचा मध्यंतरातला मंत्र हा काम करतोय आणि प्रचंड जोम आणि जोर पकडलेला आहे नगरच्या खेळाडूंनी या हाफमध्ये. अशा तऱ्हेने लोन दिलाय ठाण्यावर आणि लोनचे 2 गुण अहमदनगरला मिळाले आणि त्याचा स्कोर वाढलाय. ठाणे 27, नगर 30. ठाण्याची कप्तान स्नेहल शिंदे पिछाडी घालून काढण्याच्या प्रयत्नामध्ये. पाहूयात आता कशी झेप मारून स्पर्श करते ती. तिला पकडलेला आहे आणि तिचा स्पर्श झालेला आहे लाईनला का नाही हे आपण पाहूयात. बहुधा माझ्या
हे पहा 1 सेंटीमीटरचा फरक होता. पंचांचा निर्णय काय ते पाहूयात. येस, स्नेहल शिंदे ही बाद झालेली आहे. छाया नगरकडे 5 गुणांची आघाडी आहे. नगरचे खेळाडू आता चार्ज झालेत. प्रत्येक चढाईत क्षेत्ररक्षणात ते आपली चमक दाखवत आहेत. महानगर मुंबई विरुद्ध छोटस अहमदनगर. महानगर खेळाडू आणि पुनश्च एकदा छोट्याशा नगरच्या संघाची सांघिक पकड. उत्कृष्ट पट काढलाय. पट काढणे म्हणजे मांडीमध्ये तिला कॅच केलं म्हणजे तिची हालचालच बंद करून टाकली आणि टाइमली सपोर्ट. क्या बात है. तब्बल 8 गुणांची आघाडी अहमदनगरकडे. वाटलं नव्हतं एकेकाळी 18-9 असा स्कोर होता. ठाण्याच्या बाजूने 9 गुणांनी पिछाडीवर असलेला नगरचा संघ. जबरदस्त चॅलेंज. अंकिताची रेड संपलेली आहे नगरसाठी आणि आता यामध्ये टाइम आउट घेतलेला आहे ठाण्याच्या संघाने. छाया कमाल झालेली आहे. 8 गुणांची आघाडी नगरकडे आहे. दुसऱ्या हाफमधल्या या हायलाइट्स आहेत. सर्वच्या सर्व दुसऱ्या हाफमधल्या पकडी ज्या आहेत, झटापटी ज्या आहेत, त्यात नगर विजयी ठरलेला आहे. आणि निश्चित ठाण्याचे कोच मालोजी भोसले आता चिंतेत असतील. जादू कुछ तो करना पडेगा ठाणे के खिलाडियों को. नगरच्या खेळाडूंचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला या ठिकाणी आणि त्यांचा खेळ असा अप्रतिम होतो या ठिकाणी. अगदी पुनश्च एकदा मैदानाच्या बाहेर त्यांनी ठाण्याच्या रेडरला ढकलून दिलंय हात तिचा लागण्यापूर्वी. आणि सगळे नगरचे खेळाडू हे मैदानाला स्पर्श करून होते. कोणी आउट ऑफ बाउंड गेलेलं नाहीये. कोमल देवकर, नगरची कोमल देवकर 1 नंबर. दुसरं राहुल मला इथे जाणवलं नगरच्या सगळ्या खेळाडू या ग्राउंडमध्ये असे डॉस करतायत. त्या अशा बाउन्स होत आहेत म्हणजे त्यामुळे त्यांना मुवमेंट एकदम फ्री होते. त्यांची पकड करताना त्यांना स्टार्ट घ्यायला इझी होतोय. अगदी स्प्रिंग ऍक्शन आहे त्यांची. एक्झॅक्टली. कारण जसं चपळाईने उड्या मारत असतं तेवढी चपळाई दुसऱ्या हाफमध्ये नगरच्या खेळाडूंच्या देहबोलीत आहे सध्या. बहुधा लागोपाठ 2 दिवस सामने झाल्याने त्याचा क्षीण कदाचित ठाण्याच्या टीमवर जाणवतोय तो. पण अजूनही 8 मिनिटं बाकी आहेत. वेळ आहे ठाण्याला बाजी पलटवायसाठी भरपूर वेळ. 9 गुणाची आघाडी अहमदनगरनी घेतलेली आहे. ठाण्याच्या खेळाडूंना आता प्रत्येक चढाईत पॉइंट घ्यायचा प्रयत्न करायला हवा. उत्कृष्ट पट पकडला या ठिकाणी. मगाशी म्हटल्याप्रमाणे पट पकडला आणि तिथेच गारद केली. तिला हलूच शकलं नाही रेडर. काय झडप होती, काय पकड होती. तिला 1 इंच देखील हलू दिलं नाही हो तिने. काही कळायच्या आत ती चारी बाजूनी जेरबंद झाली होती. जब मुसीबत आती है तो चारों तरफ से आती है याचं उदाहरण दिलेलं आहे तिकडे नगरच्या खेळाडूंनी. आणि खरं इथेच कॅरेक्टरची परीक्षा लागणार आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर नगरची एक खेळाडू स्ट्रगलमध्ये झटापटीमध्ये ती पोहोचू शकलेली नाहीये आणि ती बाद झालेली आहे. पूर्णतः चित्र पालटून टाकलेला आहे हा सामना. द मॅच इज नाव टर्न ऑन इट्स हेड. नगरच्या टीम 10 गुणांची आघाडी आहे अहमदनगरकडे. नगरचे खेळाडू आता सेफ गेम खेळतील आणि ठाण्याची जबाबदारी वाढते की आपण प्रत्येक चढाईत गुण घ्यायला पाहिजे. ठाण्याच्या मला वाटतं 3च खेळाडू शिल्लक आहेत. त्यांनी इथे क्षेत्ररक्षण चांगलं ठेवून प्रत्येक चढाईत गुण घेणं हे त्यांचं आता खात्रीचं काम असलं पाहिजे. अगदी आता जिंकण्याची जबाबदारी ही ठाण्याच्या टीमवर टाकलेली आहे नगरनी. त्यांनी केवळ व्यवस्थित डिफेन्स जरी ठेवला तरी त्यांची आघाडी ते राखू शकतील. पण पाहूया क्षितिजा, अहमदनगरची क्षितिजा ही रेड करत आहे सध्या.
ठाणे 29, नगर 37. 8 गुणांची आघाडी नगरच्या संघाकडे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे चेअरमन दत्ता पात्रेकर आपल्या स्क्रीनवर दिसले आता डाव्या बाजूला. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये छाया दत्ता पात्रेकर, मॅक्स गॉडवेट जी आयोजक कंपनी आहे या स्पर्धेची, त्याचे CEO सिद्धार्थ जाधव आणि आपले अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम बापू जाधव, या तिघांनी अक्षरशः गेल्या 8-9 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. 35,000 किलोमीटर त्यांच्या गाडीचं रनिंग झालं. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी महाराष्ट्राच्या खेळाची गरज ओळखली आणि या महाकबड्डी लीगच्या व्यासपीठाची निर्मिती अशा प्रयत्नातून झालेली आहे. हो नक्कीच राहुल, तशा तऱ्हेचं महाकबड्डी लीगचं आयोजन केल्यामुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंना हा चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यांनाही चांगली संधी उपलब्ध झाली आहे, अर्थार्जन पण झालंय आणि अशातून आपले नवीन खेळाडू तयार होतील निश्चितपणे छाया. आणि टाइमआउट नंतर स्नेहल शिंदे पुनश्च एकदा ठाण्याची रेड करत आहे. 8 गुणांची आघाडी नगरकडे आहे आणि ती पिछाडी भरून काढण्याची जबाबदारी आता स्नेहल शिंदेवर आहे. पंचांनी दरम्यान ताकीद दिलेली आहे आणि आता हा अजून एक टाइमआउट. ठाण्याच्या 4च खेळाडू आता मैदानात शिल्लक उरलेले आहेत. आणि संदेश जाधव, आघाडी कशी राखायची, नगरचे कोच. ठाण्याच्या संघाने आता आपलं क्षेत्ररक्षण चांगलं ठेवून चढाईमध्ये गुण घेणं आणि आपले एक प्लेयर रिवाईव्ह करून आपला संघ पूर्ण उभं करणं हे जास्त सोयीचं होणार आहे त्यांना विजयश्री खेचून आणण्याकरता. या पार ठाण्याच्या सगळ्या यशस्वी झटापटी. वा वा, नगर चॅलेंजर्स, नगरचे सगळे पाठीराखे तयारीनिशी आलेले आहेत, मानलं पाहिजे. बेस्ट क्राऊड सपोर्टच्या पुरस्कारासाठी सध्या ते मानकरी आहेत, स्पर्धेत आहेत. दरम्यान नगरची रेड कोमल देवकर. कोमल देवकर ही अनुभवी खेळाडू आहे आणि तिला माहिती आहे की आपल्याकडे लीड आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये जास्त रिस्क घेणं गरजेचं नाही आहे आपल्याला. त्यामुळे ती फक्त डॉझिन टाकून ती परत जाणार. सगळी जबाबदारी पडते ठाण्याच्या खेळाडूंवर. अगदी. आणि तुम्ही पाहिलं ती मध्यरेषेवर उभी होती, घड्याळाकडे पाहत होती. वेळ मारून न्यायची आता स्ट्रॅटेजी आहे नगरची, कोणतीही जोखीम न घेता. स्नेहल शिंदे, जबाबदारी तिची वाढलेली आहे. अशा रीतीने मला वाटतं बाउंड्रीला टच झालाय प्लेअर अँटी रेडरचा. बघूया काय डिसिजन होतं. नगरची क्षितिजा हिरवे. आऊट झालेली खेळाडू त्या रेडरला बाहेर काढते म्हणजे तू लवकर जा, आमची एक चढाई चालू होईल आणि आम्हाला वेळ मिळेल. वेळेचं असाधारण महत्त्व या इथे सिद्ध होत आहे. स्नेहल शिंदे ठाण्याची कप्तान लढत देत आहे एकाएकी. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.